आता सिद्धिविनायक CHS जे संकेत क्रमांक आहे ते इकडून 1 किलोमीटर आहे. इथे राईट साईडला स्काय सिटी मॉल आहे. आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. समोर दत्तपाडा रोड आहे आणि ही जी बिल्डिंग आहे समोर ही आहे रुस्तमजी पिनॅकल. आणि सिद्धिविनायक सोसायटीला जाण्यासाठी किंवा ट्रायम्फ बिल्डिंगला जाण्यासाठी मला इथून जायचं आहे. हा जो रोड दिसतोय ना तिथून. समोरच तुम्हाला फूड कॉर्पोरेशन दिसेल. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्याच्या इथून हा लेफ्ट घ्यायचा आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आलो आहे सिद्धिविनायक सोसायटी ट्रायम्फ वेंचर्स बोरिवली इकडे. इकडे LIG कॅटेगरीसाठी 3 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. संकेत क्रमांक आहे 496A आणि ते 725चा कार्पेट आहे. 82 lakhs याची प्राईज आहे आणि रेडी टू मूव ही बिल्डिंग आहे. इथे टोटल 3 विंग्स आहेत, A, B आणि C. आणि म्हाडाची जे फ्लॅट्स आहेत ते A विंगमध्ये 1st आणि 5th फ्लोअरला आहेत. ही आपल्याला लोकल इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. पुन्हा पार्किंग जे असणार आहे, पार्किंग प्रत्येक फ्लॅटच्या मागे, प्रत्येक तीन फ्लॅटच्या मागे एक पार्किंग दिलेलं आहे त्यांनी. आणि इकडे मार्केट प्राईस जी चालू आहे, मी विचारलं तर 1.5 करोड चालू आहे आणि म्हाडाची प्राईस जवळजवळ 82 लाख आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला बाकीचा हा आहे आजूबाजूचा परिसर. तर इकडे बघू शकता, इथे राजेंद्रनगरचे हे आहे बैठी चाळ सिस्टम आहे आजूबाजूला. आणि हा एक त्याचा गेट आहे सोसायटीचा. टोटल 20 की 21 माळ्याचा हा टॉवर आहे. हे बेसमेंट पार्किंग आहे. इकडून एंट्रन्स आहे याला. आणि हा सगळ्या आजूबाजूचा परिसर आहे.
नमस्कार मित्रांनो, थोडंसं आता आपण कनेक्टिव्हिटीबद्दल माहिती घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता इथे राईट साईडला इथे जे आहे ते मागोठणेचा हे आहे मेट्रो स्टेशन आहे. आणि मागोठणे मेट्रो स्टेशनवरून हा जो प्रकल्प आहे सिद्धिविनायकचा, सिद्धिविनायक ट्रायम्फ वेंचर्सचा, तो जवळजवळ 2 किलोमीटर अंतरावर आपल्याला दाखवत आहे. ठीक आहे. तेच बोरिवली रेल्वे स्टेशन जे आहे ते जवळजवळ 3 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे हा जो प्रकल्प आहे बोरिवली रेल्वे स्टेशनपासून 3 किलोमीटर अंतरावर दाखवत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं थोडंसं आपण रेंट जाणून घेऊ. तर तुम्ही बघू शकता रेंट इकडे सेम फ्लॅटमध्ये म्हणजे सिद्धिविनायक ट्रायम्फ सोसायटीमध्ये 45,000 43,700 म्हणजे 45,000चं रेंट दाखवत आहे. 625चा कार्पेट जो की म्हाडाचा आहे. ठीक आहे. आणि तेच जिथे जास्त कार्पेट आहे थोडासा तर इथे तुम्हाला 58,000सुद्धा बघायला मिळतं. ठीक आहे रेंट. ओके. आता तुम्हाला ना हे बघा रेंट मी याचा दाखवतो. याचा कार्पेट जो आहे तो 625 आहे. म्हणजे हा कार्पेट आपला म्हाडाचा आहे तोच आहे सेम. आणि सोसायटी तीच आहे ही ट्रायम्फ वेंचर्स सिद्धिविनायकची. आणि इकडे रेंट जर बघितलं तर 43,700. आता आपल्याकडे सॅम्पल फ्लॅटचे पिक्स नव्हते पण हे जे फ्लॅटचे पिक्स आहेत हा फ्लॅट मोरलेस असाच दिसणार आहे. असं पॅरलल किचन असणार आहे. हॉल, वॉशरूम, लिफ्ट एरिया आणि मागचा. तसाच हा याचा जो कार्पेट आहे तो 650चा आहे. थोडासा मोठा कार्पेट आहे पण हे जस्ट तुम्हाला कल्पना येण्यासाठी आयडिया येण्यासाठी सॅम्पल फ्लॅट. ठीक आहे. आता ना याचे रिव्ह्यूज मी तुम्हाला थोडेसे दाखवतो. इथे रिव्ह्यूज वगैरे खूप चांगले दिलेले त्यांनी. म्हणजे ज्यांनी पण ते फ्लॅट घेतलेले आहे त्यांनी ते सांगितलं इथे सगळे इथे ॲम्युनिटीज काय काय तर मी तुम्हाला सांगतो. स्विमिंग पूल सोडून बरेच ॲम्युनिटीज आहेत तिकडे. एक मिनी थिएटर आहे, त्याच्यानंतर जिम आहे, चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे. हे 3 मेजर ॲम्युनिटीज आहेत. आणि इथेच बाजूला त्या परिसरामध्ये एक जैन टेम्पल आहे आणि गणेश मंदिरसुद्धा आहे. हे बघा हा जिमचा फोटो आहे. अशी जिम अवेलेबल आहे आणि हे मिनी थिएटर आहे. आणि याचे रिव्ह्यूज सगळे पॉझिटिव्ह आहेत. फक्त इथे ना एकच प्रॉब्लेम हा आहे की बाजूलाच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं गोडाऊन आहे. तर त्या गोडाऊनमधून आहे ना राईसचं गोडाऊन आहे. तर तिथून जे किडे असतात त्याचा थोडासा त्रास या एरियामध्ये आहे. म्हणजे या बिल्डिंगमध्ये स्पेसिफिकली आहे कारण की लगेच बाजूलाच ते आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे. तर हाच एक मेजर फक्त नेगेटिव्ह पॉईंट आहे. बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत त्या प्रोजेक्टच्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.